नमस्कार मंडळी, डेली नीलमोना ब्लॉग्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, सध्या आता हिवाळा सुरू आहे. थंडीच्या दिवसांमध्ये गाजर खूप जास्त प्रमाणात मार्केटमध्ये मिळत असतात आणि विंटर सीझनमध्ये म्हणजे हिवाळ्यामध्ये गाजर खूप पौष्टिक आहे. त्यामुळे आपण गाजरचा हलवा बनवला जातो. तर विशेष करून हिवाळ्यामध्ये गोड वस्तू म्हणजे जसं गुळापासून बनलेल्या वस्तू, गोडाचे पदार्थ जास्त खाल्ले जातात. त्यामुळे शरीराला जास्त एनर्जी मिळत असते. म्हणून आपण या विंटर सीझनमध्ये हिवाळ्यामध्ये गोड पदार्थ जास्त बनवत असतो. तर चला आता आपण इथे गाजरचा हलवाची रेसिपी बघत आहोत. तर तुम्ही इमेजमध्ये बघू शकता किती छान असा दाणेदार गाजरचा हलवा झालेला आहे तयार. तर अगदी हलवाईच्या स्टोअरमध्ये ज्या पद्धतीने हलवा मिळतो गाजरचा, अगदी सेम तशाच चवीचा हा गाजराचा हलवा तयार होणार आहे. तर चला झटपट आता आपण रेसिपी बघूया. तर इथे मी अर्धा किलो किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्ती गाजर घेतलेले, जवळपास 600 ग्रॅम गाजर घेतलेले आणि त्याच्यात धुवून घेतलेले 2 ते 3 पाण्याने आणि त्याचे साल काढून घेतलेत आणि आता आपण किसून घेणार आहोत. तर तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही किसून घेऊ शकतात. तर बघा, अशा पद्धतीने आता किसून घेतलेलं आहे गाजर. तर एक कढई गरम केलेली, त्यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे आपण तूप घेतलेलं आहे, देसी तूप. त्यामध्ये आपण आता हा गाजरचा किस छान परतवून घ्यायचा आहे, साधारण 5 ते 7 मिनटं. अशा पद्धतीने आपण तुपावरती जर गाजरचा किस छान परतवून घेतला ना, तर त्याचा पाण्याचा अंश थोडा कमी होतो आणि त्याचा रंगसुद्धा खुलून येतो. त्यामुळे थोडंसं तुपावरती परतवून घ्यायचं आहे गाजरचा किस. आणि आता त्यामध्ये आपण साधारण 1 पेला भरून दूध टाकायचं आहे. म्हणजे साधारण 2 ते 2.25 कप आपण दूध वापरणार आहोत. किंवा तुम्हाला किती दूध टाकायचं आहे, तुम्ही जर खवा वापरणार असाल तर त्यावरती सुद्धा दुधाचं प्रमाण अवलंबून आहे. तर इथे साधारण मी ग्लास भरून दूध टाकलेलं आहे आणि छान आपण आता गाजरचा किस दुधामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे. तर झाकण लावून तुम्ही व्यवस्थित दूध आटेपर्यंत किंवा छान गाजरचा किस मऊ शिजेपर्यंत आपण त्यामध्ये झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत गाजरचा हलवा. तर अधूनमधून ढवळत राहायचं आहे गाजरचं किस आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते, नाहीतर खाली चटकू शकतं. आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि अधूनमधून एक 5-5 मिनिटांना आपण असं परतवून घ्यायचे, ढवळून घ्यायचं आहे. तर आपण साधारण एक 10 ते 12 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत गाजरचा किस. तर मी इथे हा साईड बाय साईड गाजरचा हलवा बनवते. मी एका साईडला दम आलूचीसुद्धा रेसिपी शूटिंग करत आहे. तर मी रोज जे स्वयंपाक बनवते तेच मी त्यामध्ये शूटिंग करत असते. तर माझ्याकडे असं प्रोफेशनल जास्त काही असे अँगलचे असे ट्रायपॉड नाहीत किंवा असं स्पेशल लाईट्स नाहीत. त्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकतात मी रात्री शूट केलेलं आहे. त्यामुळे थोडंसं लाईट इफेक्ट कमी आहे, त्याचा फोकस कमी आहे. तर बघा, आता अशा पद्धतीने आपण शिजवून झालेलं आहे गाजरचा किस. तर त्यामध्ये मी 1 ते 1.25 वाटी साखर वापरलेली आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण ठरवू शकतात, गोडाचं प्रमाण. तर अशा पद्धतीने आता साखर वितळेपर्यंत आपण गाजरचा किस शिजवून घ्यायचा आहे. तर थोडंसं झाकण ठेवू शकतात यावरती. इथे आपल्याला गाजरचा किस पूर्णपणे शिजवून घ्यायचा आणि मग साखर टाकायची, नाहीतर थोडं पानसट लागू शकतो गाजरचा किस हलवा. तर बघा, अशा पद्धतीने आता साखरही वितळलेली आहे आणि त्याला तूपही छान सुटलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही खवा टाकू शकतात किंवा तुमच्याकडे पेढे असतील तर पेढेसुद्धा टाकू शकतात. फक्त पेढा वापरला तर त्यामध्ये सुद्धा साखर असते, तर साखरचं प्रमाण त्यावरती व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे. इथे मी मिल्क पावडर वापरते. माझ्याकडे खवा नव्हता तर मी इथे मिल्क पावडर वापरते आहे. तर अगदी स्वस्तात स्वस्त असं 10 रुपयाचं एक पाकिट असतं. तर मी इथे 2 पाकिट वापरलेले आहेत. तर साधारण एका पाकिटमध्ये 20 ग्रॅमच्या आसपास दूध पावडर म्हणजे मिल्क पावडर असते. तर इथे मी 2 पॅकेट्स वापरलेत. तर तुम्हाला खवा वापरायचा असेल तर तुम्ही 40 ते 50 ग्रॅम खवा पुरेसा आहे एवढ्या मिश्रणासाठी. तर
आपण आता खवा म्हणजेच इथे मिल्क पावडर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गाजरच्या हलव्यामध्ये. थोड्याफार गुठळ्या राहिल्यात पावडरच्या तरी काही हरकत नाही, अगदी त्याला खव्यासारखं टेक्स्चर लागेल. तर शक्य असेल तेवढं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साधारण 5 ते 7 मिनटं अजून छान मंद गॅसवरती आपण गाजरचा हलवा शिजवून घेणार आहोत. बघा 5 ते 7 मिनिटांनी छान असं तूपही छान त्याला सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. तर इथे मी ड्रायफ्रूट्स वापरले, तर ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकतात. मी इथे काजू, बदाम आणि पिस्ते वापरलेले आहेत. तर तुम्ही गाजरचा कीस पहिले फ्राय करतो आपण तुपावरती, त्याच्या आधीसुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट्स त्या तुपावरती परतवून घेऊ शकतात. पण मी इथे फक्त कातरण करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्सचं आणि ते गाजरच्या हलव्यामध्ये मिक्स केलेलं आहे. तर अजून 2 मिनटं मी फक्त मिक्स करणार आणि नंतर गॅस बंद करणार आहे, म्हणजे आपला गाजरचा हलवा तयार होईल. तर मी हा विशेष करून आपण गुरुवारी महालक्ष्मीचे उपवास करतो तेव्हा मी हा गाजरचा हलवा बनवलेला होता आणि दम आलूची रेसिपी शूट केलेली आहे. तर दम आलूचं व्हिडिओ तुम्ही बघू शकतात, आपल्या चॅनलवरती मी आधी अपलोड केलेला आहे आणि आता हा गाजरचा हलव्याचा मी अपलोड केलेला आहे, तर तुम्ही चेक करू शकता. तर रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करा. तर बघा किती छान दाणेदार असा हलवा तयार झालेला आहे गाजराचा. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी बनवू शकतात. तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.